गुड आफ्टरनून मित्रांनो. आजचा दिवस आपला तिसरा आणि काल फुल नाईट एन्जॉय केला आपण. 5-6 वाजता आपण झोपलो, त्याच्यामुळे दुपारी 12-1 वाजता उठलो, नाश्ता केला, आवरलं आणि थोडं संध्याकाळच्या टायमाला आपण निघालो आहोत साऊथ गोव्याला. साऊथ गोव्याला जाण्याचं कारण म्हणजे गोव्यामध्ये एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट येते, त्याच्या अंडर 7 चर्च येतात. त्यापैकी 3 चर्च आपण आज बघायला चाललो आहोत. ते चर्च बंद होण्याचा टायमिंग 5 आहे. 5-5:30ला समथिंग ते बंद होतात. आपल्याला थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे आपण घाईघाई निघालो आहोत. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे गोव्याचं कल्चर, चर्चेस आणि गोव्याबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती, हिस्ट्री सांगतो. तर बघत राहा आजचा पूर्ण व्हिडिओ. राइट राइट राइट. गोवा की सडके वादिया नाही आहे, सगळं गवत गवत आहे, समोर वादिया. गुलगुल राऊंड मार. आणि हा तो जुना ब्रिज आहे जो नॉर्थ गोवा साऊथ गोव्याला कनेक्ट करतो. या ब्रिजवरनं आपण 4 व्हीलरने ट्रॅव्हल केलेलं आहे. आज बाईकने ट्रॅव्हल करतो आहे. आणि त्या टायमाला जेव्हा 4 व्हीलर आपण घेऊन आलो होतो, त्या टायमाला ह्या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि आता काही कम्प्लीट झालं आहे. पण बाईकला तिथं अलाउड नाही, फक्त 4 व्हीलरला तिकडे अलाउड आहे. हे समोर आपल्याला जे दिसतंय ते सगळं पणजी आहे, साऊथ गोवा म्हणजे गोव्याची राजधानी. सरळ ना त्या ब्रिजच्या तिकडं. तर 1947 ब्रिटिश लोकांकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यानंतर सुद्धा पोर्तुगीज आणि फ्रेंच लोक हे गोवा, पॉंडिचेरी या भागांमध्ये होते. त्यामुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळाले 1961 मध्ये. पॉंडिचेरी सुद्धा फ्रेंच लोकांच्या अंडर होते. त्यांना सुद्धा अशाच प्रकारे उशिरा स्वातंत्र्य मिळाले. भारतावर सर्वात जास्त राज्य करणारे पोर्तुगीज होते. भारताच्या काही भागांमध्ये त्यांनी तब्बल 450 वर्ष राज्य केलं. संपूर्ण भारतामध्ये सर्वात लहान राज्य म्हणजे गोवा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा एक केंद्रशासित प्रदेश होता. पुढे 1987 मध्ये हे एक राज्य म्हणून घोषित झाले. इसवी सन 1400 मध्ये भारताच्या साऊथ भागामध्ये आदिलशाही, विजापूर यांची सल्तनत होती. त्यावेळी लिस्बन पोर्तुगल मधून एक एक्सप्लोरर निघाले. त्यांचे नाव होते वास्को द गामा. तब्बल 2 वर्षाचा समुद्री प्रवास करून ते केरळमध्ये पोहोचले. जेव्हा ते भारतामध्ये पोहोचले, त्याच्या 10 वर्षानंतर पोर्तुगीजांनी भारतावर कब्जा करायला सुरुवात केली. आणि ही पहिली वेळ होती जिथे युरोप आणि भारतामध्ये समुद्री मार्गाचा शोध लागला होता आणि यामुळे भारतामध्ये व्यापाराचे नवे मार्ग ओपन झाले होते. भारतामध्ये होत असलेल्या आपसी राजवटीच्या भांडणांमध्ये ह्या लोकांनी भाग घेऊन आदिलशाही, विजापूर एम्पायर यांना हरवून आपले राज्य चालू केले. आज जेवढे आपण चर्च बघणार आहोत ते ह्या लोकांनी बांधलेले आहे. म्हणून तुम्हाला थोडी याच्या मागची गोष्ट सांगू तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोव्यामधील हे 7 चर्च वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये येतात. त्यापैकी आपण 3 चर्च बघतो. चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असिस, सी कॅथेड्रल चर्च, बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च. हे 3 चर्च. बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस यांचा मकबरा ठेवण्यात आलेला आहे आणि सेंट फ्रान्सिस यांच्यामुळे संपूर्ण आशियामध्ये कॅथलिक आले. कॅथलिक समाज पसरवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात होता. सेंट फ्रान्सिस हे जेव्हा प्रचारासाठी चायनाला गेले होते तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या काही कारणास्तव मृत्यू झाला आणि त्यांची बॉडी ही तब्बल 2 वर्षांनी या ठिकाणी आणली गेली. ती 2 वर्ष काही रसायनांचा उपयोग करून जतन ठेवली होती आणि आजपर्यंत ही बॉडी त्याच रसायनामध्ये जतन करून या ठिकाणी ठेवलेली आहे.
सी कॅथेड्रल हे चर्चची स्थापना 15व्या शतकात झाली आणि हे त्यावेळी एक छोटे चर्च होते. नंतर पोर्तुगीज लोकांनी याला मोठे बनवण्याचे प्रयत्न केले, कारण की हे एक या ठिकाणचे अट्रॅक्शन राहील. हे त्या टाइमचे पोर्तुगीजांनी बनवलेले सर्वात मोठे चर्च होते. ह्या चर्चमध्ये गोव्यातील सर्वात जुनी घंटा बघायला मिळते. त्याला गोल्डन बेल म्हणून ओळखतात. आपल्या राईट हँड साईडला मंतोई रिव्हर आहे, जी पुढे जाऊन पणजीच्या ठिकाणी समुद्राला भेटते आणि त्याच्यावरून तो ब्रिज गेलेला आहे. आपल्याला जायचं होतं हायवेने, पण हा रोड आणि हे बघायचं होतं म्हणून आपण इकडनं गाडी टाकली आहे. हे कोणालाच माहीत नाही, हे पटरेचा आणि माझे साजिश आहे. पुढे आपल्याला सनसेट व्ह्यू दिसतोय, मस्त सुंदर असा गोल लाल कलरचा. काल आपण पौर्णिमा बघितली, पौर्णिमेचा चंद्र, आणि आता सनसेट बघतोय. गोव्याला आलोय. सनराईज नशिबात आहे का नाही माहीत नाही, कारण की लेट नाईट पार्ट्या चालल्या आहेत. पार्ट्याच म्हणजे एन्जॉयमेंट चालू आहे आणि उशिरा उठणं चाललं आहे. सनसेट बघायला आज पहिल्यांदा भेटला आहे, तिसऱ्या दिवशी. आपल्याकडे आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे रविवार. परवा सकाळी आपली सोमवारी गाडी आहे रिटर्न मुंबईसाठी. अतिशय सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी. आणि हां, चर्चचे व्हिडिओ किंवा जी माहिती मी काढली आहे, एवढी धावत धावत पळत पळत मी तो शूट केला आहे. त्याच्यासाठी तुमचा लाईक मला पाहिजे. जाम म्हणजे जाम. मी एकटा, बाकीचे तर आरामात फोटो वगैरे काढत चालले होते, पण खास तुमच्यासाठी मी एकटा पळत पळत व्हिडिओ काढले आहेत आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा आपल्या मित्राच्या चॅनलला. हे आपल्याला राईट हँड साईडला काहीतरी क्रूज वगैरे बघायला भेटत आहेत, मोठ्या मोठ्या जहाज बघायला भेटत आहेत. या ठिकाणी त्यांचे पॅकेज असतात, इकडनं ते आपल्याला डॉल्फिन्स वगैरे बघायला घेऊन जातात. क्रूज राईड वगैरे होतात, ते या ठिकाणी होतात. आणि हे पणजी आहे. आपण आता आलो पणजीमध्ये. 2 ऑक्टोबरला पणजीमध्ये काय झालं असेल तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना. त्याच ठिकाणी आपण आलेलो आहोत. टर्न घ्यायचं. हाच तो चर्च आहे. सिंघम मूवीमध्ये इथे बसून ती लहान पोरांचा क्लास घेत असते, तो हा चर्च. आणि हा चर्च गोव्यामधला एक भरपूर फेमस चर्च आहे. इथे भरपूर मूवीची शूटिंग वगैरे झाली आहे. तसं पूर्ण पणजीमध्ये भरपूर मूवींचं शूटिंग वगैरे होत असतं, तर त्याच्यातला हा एक सीन आहे. हे आपण आता फिरतोय फॉन्टेन या स्कॉटर, जिथे वेगवेगळ्या कलरफुल्समध्ये बिल्डिंग कलर केलेले आहे. त्याच्यामुळे इथे रील्स, फोटोज, व्हिडिओज खूप छान येतात. आपल्याला थोडा लेट झाला आहे, सनसेट झाला आहे, पण स्ट्रीट लाईटमध्ये व्यवस्थित छान असे फोटो काढायचे प्रयत्न चालले आहेत. ते फोटो मी तुम्हाला दाखवले आहेत, पण ठीक आहे. आणि हां, ते फोटो बघायचे असतील तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, द टॅक्सीवाला योगेश. खाली जे नाव दिसतंय त्याच्यावर फॉलो करा. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे फोटोज आणि रील्ससुद्धा बघायला भेटतील. तर आता इथं फिरूया, फोटोज काढूया, व्हिडिओज काढूया, आणि त्याच्यानंतर पुढचा प्लॅन काय होतोय. त्या फक्त बल्ब मला असं चेहऱ्यावर आला पाहिजे. हां हां.
तो आला तो आला राइट सावन का पानी बंद कर झालं जाऊ बिरा पटकन का देवा मी या जन्मात का आलोय आणि आला धरला हा का भेटलाय मला मी पण